नमस्कार मित्रांनो, आर.टी. ॲडमिशन 2026-27 करता ऑनलाईन पद्धतीने अर्जाची सुरुवात झालेली आहे। हे अर्ज 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात आलेले आहे आणि याची अंतिम जे तारीख आहे अर्ज सबमिट करायची ती आहे 10 मार्च 2026। तर या कालावधीमध्ये ज्या पालकांना आपल्या मुलाचे आर.टी. अंतर्गत प्रवेश घ्यायचे असेल त्यांना अर्ज सादर करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की आर.टी. अंतर्गत येणारा त्यांच्या ब्लॉकमधील शाळा कोणकोणत्या आहे। हे तुम्ही मोबाईलवरती घर बसल्या चेक करू शकता। आता हे चेक कसं करायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही स्कूल सिलेक्शन करता फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला काहीही अडचण जाणार नाही आणि हे तुम्ही अगदी मोबाईलवरती विदिन 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहू शकता। तर ते कसं पाहायचं, चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आर.टी. अंतर्गत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल आणि तुमच्या ब्लॉकमध्ये कोणकोणत्या शाळा येतात ते जर पाहायचं असेल तर मोबाईलवरती तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल जो आहे तो लँडस्केप मोडमध्येच यूज करायचा आहे, जेणेकरून काहीही प्रॉब्लेम येणार नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती आर.टी.ई. ॲडमिशन असं सर्च करायचं आहे। तुम्हाला वेबसाईट चेक करून घ्यायची आहे। वेबसाईट जर तुम्हाला मिळत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाणार। तर student.maharashtra.gov.in अशा प्रकारची ही वेबसाईट आहे। तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे। मोबाईल हा लँडस्केप मोडमध्येच असायला पाहिजे। जर तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये यूज कराल तर तुम्हाला इथे अडचण जाऊ शकते किंवा तुम्हाला तिथे काही बटन्स जे आहेत त्या दिसू शकत नाही। त्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटला डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे। आता डेस्कटॉप साईटमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर या ब्राउझरच्या राईट कॉर्नरला तुम्हाला 3 डॉट दिसेल, यावरती क्लिक करायचं आणि इथे सर्च करायचं आहे डेस्कटॉप साईट। तर बघा असं इथे अनटिक असेल, अनटिक जर तुम्हाला इथे असेल तर यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं जो मोबाईलवरती तुम्ही जे वेबसाईट यूज करत आहात ती डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी। तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन ऑप्शन इथे ओपन होईल। यामध्ये स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे। यामध्ये डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जसं की मी इथे अमरावती सिलेक्ट केलं। त्यानंतर तुम्हाला बाय ब्लॉक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही बाय नेम सुद्धा सर्च करू शकता। जर तुम्ही बाय ब्लॉकवर क्लिक केलं तर संपूर्ण ब्लॉकमधील शाळेची लिस्ट येऊन जाईल। त्यानंतर तालुका तुमचा सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे। जसं की मी इथे एक तालुका सिलेक्ट केला। त्यानंतर इथे खाली ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल आर.टी.ई. कोटा ऑल अँड आर.टी.ई. तर तुम्हाला आर.टी.ई. या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर सर्च नावाचे बटन दिसते। हे बटन तुम्हाला जर तुम्ही मोबाईल पोर्ट्रेट मोडमध्ये यूज करत असाल तर दिसणार नाही, म्हणूनच अगोदरच मोबाईल हा लँडस्केप मोडमध्ये आणि तुमचा जे ब्राउझर आहे ते डेस्कटॉप साईटमध्ये असायला पाहिजे। त्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक करायचं। सर्च या बटनवरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला तुमच्या ब्लॉकमध्ये सर्व शाळांची जे लिस्ट आहे ते येऊन जाणार आणि या शाळा आर.टी.ई. अंतर्गत येतात। जर एखाद्या शाळेची संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर त्या शाळेवरती तुम्हाला सिम्पली टिक करायचं आहे। त्या शाळेची एंट्री लेवल आणि ती शाळा कोणत्या स्टँडर्डपासून कोणत्या स्टँडर्डपर्यंत आहे, ॲड्रेस, मोबाईल नंबर, सर्व काही, जीमेल आय डी सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि या शाळेची स्कूल एंट्री लेवल काय आहे, जेणेकरून आर.टी.ई. अंतर्गत तुम्ही ॲडमिशन करत असाल तर ते कोणत्या क्लासपासून इथे तुम्ही करू शकता। तर जसं इथे फर्स्ट स्टँडर्ड लिहिलेलं आहे, म्हणजेच काय तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून या शाळेमध्ये आर.टी.ई. अंतर्गत ॲडमिशन घेऊ शकतात। प्रत्येक शाळेची आर.टी.ई. ॲडमिशन स्कूल लेवल ही वेगवेगळी असू शकते। जसं की बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेला असतो की माझा मुलगा हा दुसरी क्लासमध्ये आहे आणि आता मला आर.टी.ई. ॲडमिशन अंतर्गत त्याला ॲडमिशन घेता येते का, तर त्या शाळेची जर एंट्री लेवल ही 5वी किंवा फर्स्ट स्टँडर्डपासून असेल तर तुम्हाला त्या शाळेमध्ये 5वी किंवा पहिल्या वर्गापासूनच ॲडमिशन घेता येते, नाहीतर घेता येत नाही। मधातून तुम्हाला ॲडमिशन आर.टी.ई. अंतर्गत घेता येत नाही।
त्या शाळेची एंट्री लेवल अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर तुमच्या ब्लॉकमध्ये कोणकोणत्या शाळा येतात आणि त्या कशा चेक करायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त पालक वर्गांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल हे सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण की वेळोवेळी तिथे सुद्धा मी अपडेट देत राहतो। चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।